नमस्कार. तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या चॅनलच्या पहिल्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर पहिलाच व्हिडिओ करायचा म्हणून काहीतरी गोड करूया या निमित्ताने आपण करणार आहोत लापशी. तर लापशीसाठी लागणारं साहित्य लापशी, तेवढ्याच प्रमाणात गूळ आणि आवडीनुसार ड्रायफ्रुट्स. आता माझ्याकडे जे अवेलेबल होते ते मी घेतलेत. जर तुम्हाला जर त्यात ॲडिशन काही करायचं असेल तर त्यात तुम्ही टाकू शकता. वेलची आणि तूप आणि पाणी, तेही घरगुती तूप, साजूक तूप आहे. तर आपण प्रोसेस करूया. आधी मी जराशी वेलची भाजून घेते, मला कुटायची आहे म्हणून. वेलची पावडर करायची आहे, फ्रेशली ग्राउंडेड काळी. तर या हार्डली 5-6 वेलच्या असतील, मी सोलून घेतल्या. म्हणजे आपण गरम टोपातच टाकून त्याला जरासं भाजून घेऊया. आणि म्हणजे कसं भाजल्यानंतर ते क्रश पटकन होतात आणि त्याची पावडर फाईन होते. वेलची रोस्ट करून झाली आहे, दाखवू शकतोस तू. ती अशी फुललेली दिसते. आपण हिला काढूया आणि क्रश करूया थंड. आता आपलं तूप गरमच आहे, त्यात आपण टाकूया तूप, साजूक तूप. हे आमच्या घरचं तूप. आणि या तुपात आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेऊ. ड्रायफ्रूटमध्ये मी काजू आणि मनुकाच घेतला. तुम्ही यात तुमचं ॲडिशन टाकू शकता. जसं तुम्हाला जे ड्रायफ्रुट्स अवेलेबल आहेत, आवडतात ते टाका, चालेल. पण ट्रेडिशनली याच्यामध्ये शेंगदाणे टाकतात. आता हे ऑलमोस्ट रोस्ट होत आलेलं आहे. आपण थोड्या वेळाने काढूया याला. मनुका छान फुललेल्या आहेत. आता आपण हे काढूया. थोडा गॅस बंद करूया. तेल जळेल माझं. तेल पुन्हा गॅस चालू करून त्यात थोडं तूप वाढवूया आपण. आणि तूप कोणतं? साजूक तूप. तेही आमच्या घरचं होममेड आहे. तुमच्या घरचं आहे तूप? हां जी. कसं विकता तुम्ही? पब्लिसिटी करतोस का? तर कोणाला घ्यायचं असेल तर म्हणजे? नाही, आम्ही अमाऊंट सांगणार नाही. तुम्हाला जर हवं असेल तर DM करा इंस्टाग्रामला. इंस्टाग्राम ID प्लीज. ती खाली दिली जाईल. येस, वाह. तेवढं सगळं दाखवू नको. हे क्रश कर पटकन. नाही आकाश कर नाही, काहीतरी काम कर. तूप तापलंय. आता आपण हे आपला 2 वाटी लापशीचा रवा आहे, तो आपण तुपात भाजून घेऊया. हे रोस्ट होते. गॅस मी फास्ट केला. जेवढी लापशी आहेत त्याच्यात तिप्पट म्हणजे 3 टाईम पाणी टाकायचं. मग जेवढी आता 1 बाउल जर आपण घेतला असेल तर मग 3 बाउल पाणी. करायला सोपी आहे पण थोडं टाइम कन्झ्युमिंग आहे. आता थोडं ब्राउनिश कलर आलेला आहे आणि आता याच्यात मी टाकते पाणी. शिजवून घेऊया ना.
वाटी पाणी टाकलेलं आहे. हम्म. आता एक दुसरी वाटी. म्हणजे हे मोठा बाउल एक समजा, आणि जर छोट्या वाट्या घेतल्या तर 2 वाटी म्हणजे एक बाउल. ओके. दोन वाट्या पाणी टाकून झालं. आता मी अजून एक वाटी टाकणार आहे, पण पूर्ण नाही टाकणार. म्हणजे शेवटची वाटी आपल्याला लागेल तेवढीच टाकावी. हा, कधी कधी चिकट पण होऊ शकते. तर त्याचे ग्रॅन्युअल्स छोटे असते तर लगेच शिजतात, त्यामुळे मग ते चिकट होण्याची शक्यता असते. तर हे बऱ्यापैकी आहे. बघू, जर लागलं पाणी तर वाढवू शकतो. आपण जेवढं पाणी टाकलेलं तेवढं सगळं सुकत आलेलं आहे ऑलमोस्ट. आणि थोडासा मला दाणा दिसतोय, पण तो या पाण्यात शिजून जाईल असं मला तर वाटतं. आता पाणी सगळं सुकलेलं आहे, आणि जी तिसरी वाटी घेतली होती त्यातलं मी एवढं पाणी ठेवलं. सगळंच नाही उठलंच. म्हणजे आपला अराउंड पावणे 3 वाट्या लागल्या पाणी. आणि आता हे शिजलेली आहे, त्यात आपण टाकणार आहोत गूळ. जेवढी लापशी तेवढाच गूळ. तुम्ही साखरही वापरू शकता, पण गुळाने टेस्ट अजून एनहान्स होते. आता ऑब्व्हियसली याला पाणी सुटेल गुळाचं. गूळ विरघळलं आणि पाणी सुकलं की आपली लापशी रेडी आहे. मग आपण त्यात ड्रायफ्रुट्स आणि वेलची पावडर टाकू. आता गूळ ऑलमोस्ट विरघळलाय आणि आपली लापशी पण शिजलेली आहे. आता आपण ह्याच्यात टाकूया हे आपले फ्राय केलेले ड्रायफ्रुट्स इन साजूक तूप. साजूक तूप म्हणजे ड्रायफ्रुट्स टाकलेत त्याच्यात. आता आपण वेलची पावडर टाकूया, फ्रेशली ग्राउंडेड. लापशी छान अशी सुकत आहे. त्याच्यावर आपण 2 चमचे अजून तूप टाकूया. छान असा ग्लेज येईल, चकाकी. आता लापशी ऑलमोस्ट म्हणजे झालेलीच आहे. आता आपण त्याला फक्त एक वाफ देऊया आणि झाकून ठेवूया. मी बंद करते लगेच. तर अशा प्रकारे आपली पहिली रेसिपी लापशी तयार आहे. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा, आणि पुढल्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. हा, रेडी. 1 2 3 ऍक्शन. नमस्कार. नको, या कट सर. हा, काय म्हणून सांग. नमस्कार मित्रांनो, मी नियता आकाश म्हात्रे. एवढे नाही मी नाव दिलंय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कलाकृती बाय निया YouTube एवढं चॅनल. मोठं नाव काढलंस, कलाकृती पाहिजे. एवढं कसं मोठं पाहिजे नाव. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन युट्यूब चॅनलवर. तर आज आपण तयार करत आहोत आज आपल्या चॅनलची पहिली व्हिडिओ, ते पण सांगतो. चल ठीक आहे. हा, 1 2 3 ऍक्शन. नमस्कार.
तुमचं माझ्या चॅनलमध्ये मिनी